नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुमच्यासाठी काहीतरी नवीन युनिक आयडिया घेऊन आलेले आहे, जेणेकरून तुमच्याकडून किंवा तुमचा ब्लाउज दुसऱ्या कस्टमर कडून टीच केलेला असेल आणि खूप मोठं माप झालेलं असेल। समजा आता मी काय केलेलं आहे, आता मी 36 साईजचं त्या ताईंचं माप होतं आणि त्यांनी दुसरी बाहेर गावी राहतात त्या तिकडे टाकलेलं होतं। नेहमी माझ्याकडेच असतात ब्लाउज, पण त्यांनी काय केलं, मला देणं होत नाही म्हटलेलं होतं, म्हणून मी त्यांना म्हणलं तुम्ही तुमच्यापाशीच टीच करून घ्या। तर त्या ताईंनी तिथे टाकलं टीच करायला आणि तिथे काय प्रॉब्लेम झाला की त्यांचं जे काही माप होतं ते होतं 36 साईजचं। मला माहिती होतं, कारण मी त्या कस्टमरचे काम जे आहे नेहमी करत असते, त्या ताईंचं काम जे आहे ब्लाउजचं। तर त्यांचं माप जे होतं ती 36 साईजचं होतं आणि त्या पुढच्या ताईंनी जे काही जिथे त्यांनी टाकलं होतं टीच करायला, त्या टेलरने काय केलं, त्यांचं 36च्या ऐवजी त्यांनी 42 साईज शिवली। मग आता 3-4 हजाराची साडी आहे, टाकून पण तो ब्लाउज देता येणं झालं, त्याच्यावर पण कोणतं कॉन्ट्रास्ट ब्लाउज असं मॅच होत नाही। कारण काठपदर साडी असेल तर त्याच साडीवर ब्लाउज जे आहे ती व्यवस्थित दिसतं। त्याच्यासाठी मग त्या ताईन म्हटलं की तुम्ही जी काही याचा मेहनत आहे त्याचे पैसे घ्या, पण मला हा ब्लाउज दुरुस्त करून द्या। शक्यतो काय होतं की बाकी दुसरीकडे जर टीच केलं तर असं म्हणजे टिप सुद्धा मारून देत नाहीत, पण मी तसं करत नाही। मी प्रत्येक वेळेस कुठंही शिवू द्या कस्टमरना ब्लाउज, त्यांची जी काही अडचण असेल ती मी सॉल्व्ह करत असते। तर तसा त्या ताईंचा प्रश्न होता। मग म्हटलं आता काय करावं। त्यांना म्हटलं आता उकलायला मला वेळ नाहीये, तो ब्लाउज पूर्ण तुम्ही उकलून द्या म्हटलं। मग त्यांनी तो ब्लाउज जो आहे तो पूर्ण उकलवून दिलेला आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीने त्यांनी ही पाहू शकतात 36 साईजची ही कटोरी आहे का, नाही 42 साईजची ही कटोरी आहे। तर त्यांनी एवढा मोठा ब्लाउज शिवलेला आहे। तर मलाच काही समजलं नाही त्या ताईंनी पुढच्या कशा पद्धतीने तो ब्लाउज स्टिच केला म्हणून। हा साहजिक आहे, तुम्ही 36 साईज असेल तर 38 साईजचं माप शिवू शकता, पण एकदम 38 नाही 40 नाही, एकदम 42 साईजचं तुम्ही माप त्या ताईंनी माप शिवलेलं होतं। मग तुमच्याकडूनही असं काही चुकून झालं असेल किंवा तुमचं ब्लाउजही कस्टमरनं चुकून केलेलं असेल, तर बऱ्याच जणींना असा काही प्रश्न आला तर काय करायचं, तर आपण हा पूर्ण ब्लाउज काय करायचा, उकलून घ्यायचा। आता तब्येत तुमच्या अगोदर होती ना, आता कमी झाली असेल, त्यावेळेस पण तुम्हाला तो ब्लाउज वेस्ट होत असेल बऱ्याच जणींचा। मग त्या ब्लाउजचं कशा पद्धतीने यूज करायचं आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर मग मी काय केलं की त्यांनी उकलताना काय केलं, एक साईडची जी क्रॉस पट्टी होती ती क्रॉस पट्टी त्यांनी म्हणजे फाटली त्यांच्याकडून उकलताना। मग एक साईडची चांगली निघली, एक साईडची त्यांच्याकडून उकलले म्हणजे फाटण्यात गेली। मग मी काय केलं की हे पूर्ण हे पहा क्रॉस पट्टी आहे, तसंच आपल्याला साईड पीस पण त्यांनी या पद्धतीने उकलवून दिलेले आहेत, पाहू शकतात। मग आता काय करायचं आहे, आपल्याला हा पूर्ण ब्लाउज जो आहे तो 36 साईजचा करायचा आहे। किती साईजचा करायचा आहे, तुमच्याकडून मोठं माप झालेलं असेल किंवा मोठं तुमची तब्येत कमी झाली असेल आणि पहिला तब्येत ज्यावेळेस होते त्यावेळेसचा ब्लाउज असेल, त्यावेळेस तुम्ही अशी आयडिया करून घेऊ शकतात। त्यानंतर बाही आहे, पाहू शकतात किती सुंदर अशी साडीचा जो कलर आहे किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे, हे जी 2 इंच मॅचिंग आहे, किती सुंदर असं दिसतंय। याच्यावर तुम्हाला स्टोन दिसत असते ह्या बाहीवर। तर हे पूर्ण मी उकलवून घेतलेले आहेत, ह्या 2 बाही आहेत। तर अशा पद्धतीने त्यांनी उकलवून दिलेलं आहे आणि पाठीमागे काय केलेलं आहे, बॅक साईडला डिझाईन केलेलं आहे। डिझाईन पण केलेली आहे, पण त्यांनी फिनिशिंग मध्ये पाठीमागलचा पार्ट व्यवस्थित असा टीच केलेला नाही, पाहू शकतात किती मोठं माप आहे। हे 36 साईजचं आहे का, नाही। मग आता मला हे 36 साईजचं करायचं आहे, कसं करणार आहे ते तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर हे ब्लाउज पूर्ण मी उकलवून घेतलेलं आहे, याला प्रेस करून घेणार आहे, अगोदर इस्त्री करून घेणार आहे। इस्त्री केल्याच्या नंतर आपल्याकडे जी काही रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे, तर तो पेपर कटिंग जे आहे त्याच्यातली मी 36 साईज काढणार आहे आणि त्या 36 साईजचं पॅटर्न ठेवून मी ब्लाउज जी व्यवस्थित ही कटिंग, तर अशा पद्धतीने आता मी आणि क्रॉस पट्टी आता ती फाटल्या गेलेली आहे। तर मी साडीचा कपडा जो आहे, ज्या साईडने आपण फॉल बसवतात त्या साईडचा
जेवढं आपल्याला क्रॉस पट्टीसाठी लागणार आहे तेवढाच मी ही पट्टी जी आहे ती काढून घेतलेली आहे. ही पट्टी आपण क्रॉस पट्टी काढून त्याच्यामध्ये आपण बाकीचं पायपिंग साठी पण यूज करू शकता, त्याच्यासाठी मी ही काढून घेतलेली आहे. आता हे मी सेट आहे आपल्याकडे, हे पेपर पॅटर्नचा सेट आहे, 28 ते 48 साईज पर्यंत आहे. तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही माहिती घ्यायची आहे. आता मी हे 36 साईजचं माप काढलेलं आहे, पाहू शकतात. कारण या पॅटर्नवरून मी प्रत्येक वेळेस मी काय केलेलं, कस्टमरचे जी कामे आहेत ती मी पॅटर्न वापरून नेहमी करत असते आणि कधी डायरेक्ट पण कटिंग करत असते. कारण एका कस्टमरचे 3-4 जर ब्लाऊज असतील तर मी ह्या पॅटर्नवरून कटिंग करत असते. त्याच्यामध्ये उंची कस्टमरची आता 36 साईजचं माप असेल, आता जे 36 साईजच्या बऱ्याच महिला असतात त्यांची उंची कुणाची कमी असते, कुणाची जास्त असते, कुणाचा पाठीमागचा गळा डीप असतो, कुणाचा कमी असतो, किंवा बाही कमी असते जास्त असते. हे ते प्रॉब्लेम जे आहेत ती तुम्ही सॉल्व्ह करू शकतात याच्यावरून. कारण फक्त आपल्याला चेस्ट आणि किंवा कटिंगची जी काही माहिती आहे, कटोरी ब्लाऊज असेल, क्रॉसपट्टी, हे तर सेम आहे. फक्त आपल्याला उंची कमी जास्त करायची आहे, बाहीची उंची कमी जास्त करायची आहे, एवढंच तुम्हाला फक्त. बाकीचं गळ्याचा पुढचा गळा असेल, पाठीमागलचा गळा असेल, हे एक तुम्हाला व्यवस्थित कमी जास्त करून घ्यायचं आहे. कारण त्याच्यावर पण मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आणखीन हे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आत्ताच लगेच करून घ्या, म्हणजे तुम्हाला येणारे जे काही नोटिफिकेशन असतील, ब्लाऊज बाबतीतचे काही व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं. त्यासाठी सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा. असेच मराठीमधून तुम्हाला सविस्तर माहिती मी देत असते आणि अशाच युनिक आयडिया जे आहेत ती तुमच्यासाठी मी घेऊन येत असते. तर म्हणजे टाकाऊ, आता हा ब्लाऊज तो वेस्ट झालेला आहे पण आपल्याला यूज करायचा आहे. मग अगोदर मी हे प्रेस करून घेणार आहे. प्रेस करून मी हे पाठीचा जो पार्ट आहे किंवा बाही असेल, कटोरी असेल, हे ठेवून मी हे कट करणार आहे. तर ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे कशा पद्धतीने ठेवलं आहे आणि कट केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर आता इथे पहा, अगोदर आपण पाठीचा जो काही भाग आहे तो कट करून घेणार आहे. तर इथे पाहू शकतात आपल्याला तयार उंची पाहिजे आहे 13.5, तयार 13.5. तर आता इथं खालची साईड जी आहे ते आपण टिच केलेली आहे, म्हणजे ह्यांनी टिच केलेला आहे पाठीमागलचा पार्ट. आपल्याला आता इथं वरच्या साईडला किती पाहिजे, अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा पाहिजे, म्हणजे आपल्याला 14. ज्यावेळेस आपण तयार उंची जी आहे 13.5 असेल तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतात. तर पाठीमागे आपण किती घेतलेलं आहे, 14. 14 मध्ये आपण अर्धा इंच इथं शिलाईमध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त शोल्डरचे जो भाग आहे तोच घ्यायचा आहे. तर आपल्याला 14ची पूर्ण इथं मार्किंग करून घ्यायचे आहे. हे पहा, आता हे 14चं मार्किंग केलेलं आहे. आपण इथे काय केलेलं आहे, 14चं मार्किंग केलेलं आहे. व्यवस्थित पाहायचं आहे पाठीमागलचा पार्ट व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे. आता हा जो आपण पाठीमागलचा जो पेपरचा पॅटर्न आहे तो ठेवणार आहे. तर हे पहा, इथे ठेवणार आहे. अशा पद्धतीने हा साईडचाही भाग आपण कट करणार आहेत. इथं मार्किंग केलेले आहे. आता मार्किंग केलेली तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल इथे. तर आता इथं आपण 36 साईजला आपल्याला मोंढा किती घ्यायचा असतो, आपण 5.5चा. आपण इथून काय करणार आहेत, 5.5चा. अशा रीतीने आपण ही मार्किंग करून घेत असतात. हे पहा, अशा रीतीने. त्यानंतर आपण पाठीमागलची मोंढ्याचं जी खोली आहे ती कुठं आलेली आहे, आपली परफेक्ट, आपली जिथं आपण आखून घेतलेलं आहे तिथं परफेक्ट आलेले आहे. एक्स्ट्राचा आपल्याला इथला कट करायचा आहे. हा भाग आपल्याला इथला हा एक्स्ट्राचा कट करायचा आहे. हा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपलं कंबर किती आहे हे मोजून घ्यायचं आहे. हे जे पॅटर्न आहे आपला मार्जिंग सहित आहे 10.5 आहे. तर आपल्याला खालच्या साईडने पण 10.5 पाहिजे. तर इथं परफेक्ट आहे, इथंच फक्त जास्त आहे, त्याच्यामुळे आपण इथं काय करणार आहेत, अशा रीतीने आपण हे कट करणार आहेत. शोल्डर पण आपण कट करणार आहेत.
आणि मोंड्यामध्ये फक्त आपल्याला इथला हा भाग कट करायचा आहे. हे पहा, अशा रीतीने आपण हे कट केलेलं आहे. आता हे काय करायचं आहे, आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आता राहिलेलं आहे आपलं कटोरी, साईड पीस आणि बाही. अशा रीतीने आपण एकावर एक ठेवणार आहेत हे साईड पीस जे आहे ती. आणि आपला हा जो साईड पीसचा जो भाग आहे तो पण आपण अशा रीतीने ठेवून घेणार आहेत. हे पहा, आता इथं आपल्याला हे एक्स्ट्राचे जितके काही मार्किंग असेल, आपण पाठीमागलची उंची कमी केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला खालच्या साईडने पण उंची कमी करायची आहे. साईडचा जो भाग आहे तो पण कमी करायचा आहे, कारण आपण त्याचा पाठीमागलचा जो भाग आहे तो पण कट केलेला आहे. आता हे आपण कट करून घेणार आहे. इथंही कमी जास्त असेल तो पण कट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा पुढचाही भाग व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला कट केल्याच्या नंतर पण याची फिनिशिंग तुम्हाला समजन कशा पद्धतीने आपले आलेली आहे ती. हे पहा, तर अशा रीतीने आपण हा साईडचा बी भाग आपण कट केलेला आहे. तर हे पण साईडला ठेवून द्यायचं आहे. एक्स्ट्राचे कपडे हे पहा या पद्धतीने निघत आहे. आता राहिलेली आहे आपली कटोरी आणि क्रॉस पट्टी. कटोरी आपण जो साडीचा कपडा आहे तो एकावर एक ठेवून घेतलेला आहे. अस्तरचे आपण बाहेरच्या साईडने काढलेले आहेत आणि कटोरी जे आहे ते आपण अशा रीतीने ठेवून घेणार आहेत. हे पहा, आता इथून आपण काय करणार आहे, हे एक्स्ट्राचे जे भाग आहे ते कट करून टाकणार आहे. व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. आणि हे आपण आता कट करून घेणार आहे. तर हे पहा, अशा रीतीने आपण ही छोटीशी कटोरी कट करून घेतलेली आहे. पहिल्या कटोरीचा तुम्ही आकार पाहिलेला होता. आता या कटोरीचा तुम्हाला आकार दिसला असेल कशा पद्धतीने गोल आलेला आहे. आपण साईड पीसला ज्यावेळेस जॉईंट करतात त्यावेळेस आपल्याला ही कटोरी अशा रीतीने जॉईंट होणार आहे. पाहू शकता. आता इथे काय करणार आहे मी, थोडासा इथला जो भाग आहे गळ्याचा थोडा खाली घेणार आहे. कारण आपल्याला कटोरी जॉईंट करताना व्यवस्थित अशी जोडल्या जात असते त्यासाठी. आता आपण ही कटोरी जॉईंट करून पाहूत. तर अशा रीतीने आपली कटोरी ही जॉईंट होणार आहे. आता हे झालेलं आहे आपलं. आता आहे आपली क्रॉसपट्टी. तर हे पहा, क्रॉसपट्टीचा अस्तर घेतलेला आहे मी आणि आपण जी कटोरी क्रॉसपट्टी ठेवत असतात ती अशा रीतीने ठेवायची आहे. या साईडने परफेक्ट आहे, इथे आपली जास्त आहे. तर हे तुम्हाला परफेक्ट करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा आहे. तर हे पहा, अशा रीतीने आपली ही
क्रॉसपट्टी पण कट झालेली आहे. त्याच्यावरून ठेवून मी याच्या 2 क्रॉसपट्ट्या कट करून घेणार आहे. हे पहा, ही झालेला आहेत. आता राहिलेला आहे आपली बाहीची कटिंग. आता बाही पण पाहू शकतात व्यवस्थित उकलल्या गेलेले आहे, पण आपल्याला पाठीमागलचा भाग आणि पुढचा भाग हे दोन्ही त्यांनी कट केलेले नाहीत. आपण आता हे व्यवस्थित कट करून घेणार आहे. अशा रीतीने आपल्याला ही एकावर एक ठेवायची आहे. आणि जे आपली आता लांबीला आपल्याला बाही जास्त करता येत नाही. आता त्यांनी जेवढी ठेवलेली आहे तेवढीच ठेवायची आहे आपल्याला. म्हणजे तयार 8ची आहे, अर्धा इंच आपल्याला इकडे शिलाईसाठी लागणार आहे. तर आपल्याला ही आहे तशी ठेवायची आहे. आता ही लांब बाही घेतलेली आहे मी. ही कितीची आहे? 9.5 + 1 इंच 10.5ची आपली बाही आहे. ज्या महिलांचा 9.5 बाही लांबी आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे. आता 8 आहे, ही अर्धा इंच एक्स्ट्रा 8.5ची आहे. म्हणजे आपल्याला इथं कमी किती करायचं आहे? 2 इंच कमी करायचे आहे. आपण हा पॅटर्न खालच्या साईडने 2 इंच कमी करणार आहेत. हे पहा, अगदी परफेक्ट आपला 2 इंच कमी आहे. आणि आहे असं आपल्याला हे आखून घ्यायचं आहे. हे पहा, आता जिथं जिथं मी हे आखून घेतलेलं जे आहे ते व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपली बाहीची पण कटिंग झालेली आहे. पाठीमागलचा आणि पुढचाही आकार आपल्याला इथं मिळालेला आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण हा पूर्ण ब्लाउज जो आहे तर असा वेअर करायचा सुद्धा त्यांना येत नव्हता. या पद्धतीचा ब्लाउज मी आता जस्ट त्यांनी शिवून घेतलेला होता. त्यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी. पण हा आपण त्यांना वापरण्यासारखा ब्लाउज तयार करणार आहे. आता राहिला स्टिचिंगचं राहिलेलं आहे. तर हा पूर्ण मी ब्लाउज मी टिच करून घेणार आहे. आणि नंतर तुम्हाला पाहायला मिळेलच की कशा पद्धतीने आपण हा ब्लाउज तयार केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या. तोपर्यंत काळजी घ्या. काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकता. किंवा ही जर तुम्हाला आयडिया आवडली असेल तर नक्की ते पण तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. चला बाय.